हे बघा मित्रांनो, आपण पाहिलं असेल की रस्त्याच्या कडेला जर एखादी वस्तू असेल तर त्याची किंमत लाखोंमध्ये असते. जर तुमचं घर हायवेच्या साईडला असेल तर त्याची किंमत लाखो रुपयांमध्ये असते. तुमचं एखादं हॉटेल किंवा एखादी टपरी जर हायवेच्या साईडला असेल तर त्याची किंमत लाखो रुपयांमध्ये असते. तुमचं शेत जरी हायवेच्या साईडला असलं त्याची किंमतही कोट्यवधी रुपयांमध्ये असते. परंतु माणूस रस्त्यावर आला तर त्याची किंमत शून्य असते. रस्त्यावर येणाऱ्या माणसाला समाजामध्ये काही किंमत नाही. जो माणूस रस्त्यावर आलेला असतो त्याच्याकडे लोक डुंकूनही पाहत नाहीत. आणि हे या जगाचं सत्य आहे. नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनके. तुमच्या स्वप्नांना उभारी देणारी गोष्ट आज मी घेऊन आलो आहे. एक रिटायर्ड ऑफिसर असतात आणि आता रिटायर्ड झाल्यामुळे त्यांनी घेतलेल्या घरामध्ये ते आता राहायला जातात आणि त्या सोसायटीमध्ये अनेक लोक राहत असतात. आणि परंतु त्यांचा जो रुबाब आहे हा रुबाब मात्र काय गेलेला नसतो. मी कमिशनर आहे आणि मग कमिशनराचा जसा रुबाब असतो त्यांचं बोलणं चालणं त्याच पद्धतीमध्ये आजही ते वागत असतात. संध्याकाळी फिरायला जाणं, सकाळी फिरायला जाणं हे त्यांचं रोजचं रुटीन असतं. बगीचेमध्ये अनेक लोक आपलं वॉकिंग करत असतात आणि मग ते जातात एका बाकड्यावर बसतात आणि बाकड्यावर बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी जी व्यक्ती बसलेली आहेत त्या व्यक्तीला हे सांगायला लागतात की मी कमिशनर होतो आणि माझा कसा रुबाब होता, मी कसं लोकांवरती माझी वचक होती, गुन्हेगार कसे मला घाबरायचे, अशा वेगवेगळ्या गोष्टी ते रिटायर्ड कमिशनर त्या शेजारी बसलेल्या आजोबांना सांगत होते. आता दोघांचंही वय झालेलं होतं. त्या आजोबांनाही वाटायचं की मीही काहीतरी सांगावा, परंतु हे जे महाशय आहेत कमिशनर महाशय हे त्या माणसाला आजोबांना बोलायलाच देत नाहीत. हे आपल्या गोष्टी फक्त सांगत असतात. मी असा आहे, मी तसा आहे. म्हणजे कमिशनर पद जरी यांचं गेलं असलं तरी तो त्यांचा आव जो असतो कमिशनर असल्याचा तो मात्र काय गेलेला नसतो. आणि मग ज्यावेळेस ते सगळ्या गोष्टी त्यांना सांगतात आणि त्यानंतर मग ते कमिशनर म्हणतात की ठीक आहे, आता मला घरी जायचा वेळ झाला आहे आणि मला खूप कामं आहेत. खरं तर मी या ठिकाणी येणारच नव्हतो, परंतु चला वाटलं फिरायला यावं म्हणून मी या ठिकाणी आलो होतो. असं स्वतःच त्या गोष्टी त्या शेजारी बसणाऱ्या माणसाला सांगतात आणि ते कमिशनर आपले निघून जातात. त्यांचं आता हे रोजचं रुटीन झालेलं आहे. तो रोज संध्याकाळी त्या बागीच्यामध्ये फिरायला यायचे. फिरायला आल्याच्या नंतर मग त्यांच्या आसपास जे काही लोक असायचे त्यांना हे आपल्या गोष्टी सांगायचे आणि मग स्वतःच गोष्टी सांगायचे की मी असा, मी तसा. परंतु त्यांनी समोरच्या व्यक्तीचं कधीही ऐकून घेतलं नाही. परंतु एकदा काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना जो समोरचा व्यक्ती आहे ते एकदा त्यांना म्हणतो की हे बघा, तुम्हाला हे माहीत आहे का की जो विजलेला बल्ब आहे किंवा खराब झालेला बल्ब आहे त्याची किंमत काय असते. तर तो कमिशनर सांगतो की ठीक आहे, याची काही किंमत नसते. म्हणजे गेलेला बल्ब असतो ना त्याची काहीच किंमत नसते. तो म्हणतो हे असं आहे. म्हणजे पूर्वी जीवनामध्ये आपण काय होतो, तर आपण काय दिवे लावले ते काही जरी असलं तरी सध्या मात्र आपण एक विजलेलो दिवा आहोत आणि विजलेल्या दिव्यांना आपल्या समाजामध्ये काही किंमत नाही. आणि मग ते जे आजोबा आहेत त्या रिटायर्ड कमिशनरला म्हणतात की तुम्हाला माहीत नाही. ते आपल्या जिल्ह्याचं नाव सांगतात आणि सांगतात की या ठिकाणी मीही खासदार होतो, 10 वर्षे मी खासदारकी केलेली आहे. आणि मग जो कमिशनर ऑफिसर होता तो थोडं लाजल्यासारखं होतो. त्याला कळतं की जसं आपण रिटायर्ड कमिशनर होतो त्यावेळेस हेही खासदार होते हे त्याला कळल्यानंतर तो जरा ओशाळतो. त्याच्या चेहऱ्यावर थोडी नाराजगी होती. आणि मग ते खासदार जे आहेत ते सांगतात की जे समोर जो व्यक्ती दिसतोय ना निळ्या टी शर्टवाला हा रेल्वेमध्ये खूप मोठा अधिकारी होता. ते पलीकडे जे रनिंग करतायत ना ते मिलिटरीमध्ये होते, खूप मोठे ऑफिसर. म्हणजे ते त्या रिटायर्ड कमिशनरला सांगतात की या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती हा काही ना काही त्याच्या पूर्व आयुष्यामध्ये राहिलेला आहे, परंतु विजलेल्या बल्बाला किंमत नसती. तसं आता आपल्यालाही काही किंमत नाही. ते रिटायर्ड कमिशनर आजोबा जे असतात त्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि मग ते जे आजोबा असतात त्यांना जे बोलत असतात त्यांचे ते आभार मानतात की तुम्ही माझे डोळे उघडले. आणि त्यांना समजून जातं की विजलेल्या बल्बाला किंमत नसते. हे जग जे असतं हे जग नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करतं, मावळत्या सूर्याचे कोणाला काही घेणं देणं नसतं. एखाद्या काळात आपण खूप नाव कमवलेलं असतं, आपला खूप दबदबा असतो, परंतु वेळ निघून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी किंमत राहत नाही. आणि हेच या जगाचं सत्य आहे. आणि हे सत्य ज्यावेळेस त्या कमिशनरांना पूर्णपणे समजतं त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की आपलं काय चुकतं ते. मित्रांनो, ही गोष्ट ही शिकवते की आधी तुम्ही कोण होतात याला काही किंमत नाही. सध्या तुम्ही काय आहात आणि तुम्ही काय करत आहात यालाच किंमत आहे आणि जग यालाच नमस्कार करतं. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या मोटिवेशनल गोष्टीमध्ये की जी गोष्ट तुमच्या स्वप्नांना उभारी देण्याचं काम करेल.
धन्यवाद.